खरेदी करा स्टाईलमध्ये आणि शिवून घ्या बचतीमध्ये। नेरळमधील भिवंडी टेक्सटाईलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त खास ऑफर्सचा महाउत्सव। जेंट्ससाठी प्रीमियम शर्टिंग, सूटिंग, फॉर्मल शर्ट, ट्राउझर्स, जीन्स, पार्टीवेअर, ब्लेझर आणि लग्न सराईसाठी खास कलेक्शन आता किफायतशीर दरात। फक्त 1600, 2000 आणि 2500 मध्ये शर्ट आणि पॅन्ट शिवून मिळेल। प्रत्येक ड्रेसवर आकर्षक भेटवस्तू फ्री। उत्तम दर्जाचं कापड, आकर्षक डिझाईन, परफेक्ट फिटिंग, अनुभवी टेलरिंग सेवा। लग्न सराई, वाढदिवस, पार्टी, ऑफिस किंवा रोजच्या वापरासाठी शर्ट पॅन्टचे आकर्षक कलेक्शन आता तुमच्या बजेटमध्ये। भिवंडी टेक्सटाईल्स, युवराज रेसिडेन्सी, नेरळ कळंब रोड, लाईट हाऊस शेजारी, नेरळ। 9271448170। भिवंडी टेक्सटाईल, कमी खर्च, उत्तम पेहराव आणि परफेक्ट फिटिंगचा विश्वास। ऑफर मर्यादित कालावधीसाठी। आजच भेट द्या। नेरळजवळील वांगणी परिसरात बेडीस गावाजवळ असलेल्या भागीरथी धबधब्यात बेपत्ता झालेल्या 23 वर्षीय युवकाचा अखेर 2 दिवसाच्या अथक शोध मोहिमेनंतर मृतदेह सापडलाय। पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। रविवारी 5 जुलै दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास ओमकार संतोष कुमार साहू, वय वर्ष 23, राहणार नित्यानंद नगर, वामन मास्तरवाडी, साईबाबा मंदिरजवळ, घाटकोपर, पश्चिम मुंबई, हा आपल्या मित्रासह भागीरथी धबधबा परिसरात फिरण्यासाठी आला होता। त्याच्यासोबत अनमोल राजेंद्र तिवारी, निकेश रामनाथ मौर्य आणि समक्ष उमेश कुमार गुप्ता हे मित्रही उपस्थित होते। दरम्यान पाण्याच्या प्रचंड प्रवाहात ओमकार बुडाल्याची माहिती मिळताच नेरळ पोलीस प्रशासन, माथेरान सह्याद्री मित्र आपत्कालीन सामाजिक संस्था आणि स्थानिक ग्रामस्थ तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व संयुक्तपणे शोध मोहीम सुरू करण्यात आली। मात्र मुसळधार पाऊस, वाढलेला पाण्याचा वेग आणि प्रतिकूल हवामानामुळे रविवारी दिवसभर प्रयत्न करूनही युवकाचा शोध लागला नाही। रेस्क्यू पथक, पोलीस व नागरिकांच्या सुरक्षतेचा विचार करून सायंकाळी शोध मोहीम स्थगित करण्यात आली। सोमवार 6 जुलै सकाळी नेरळ पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा शोध कार्य सुरू करण्यात आले। बदलापूर अग्निशमन दलाकडून स्पीड बोट मागवण्यात आली। स्पीड बोटीच्या मदतीने तसेच स्थानिक ग्रामस्थ, रेस्क्यू स्वयंसेवक आणि पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नातून सायंकाळी सुमारे 6:30 वाजण्याच्या दरम्यान ओमकार साहू याचा मृतदेह शोधण्यात यश आले। त्यानंतर मृतदेह सुरक्षितपणे पाण्याबाहेर काढून पुढील कारवाईसाठी नेरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। या शोध मोहिमेत नेरळ पोलीस प्रशासन, स्थानिक ग्रामस्थ, माथेरान सह्याद्री मित्र आपत्कालीन सामाजिक संस्थेचे सुनील ढोले, वैभव नाईक, चेतन कळंबे, उमेश मोरे, सुनील कोळी, महेश काळे आणि दर्शन भुईर यांनी मोलाची भूमिका बजावली। तसेच बदलापूर अग्निशमन दलाचे गुरव सर व त्यांची टीम, गावचे पोलीस पाटील चंद्रकांत सपारा आणि इतर संबंधित यंत्रणांनी अत्यंत समन्वयाने काम करत 2 दिवसांची अवघड शोध मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली। या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून पावसाळ्यात धबधबे, नद्या आणि ओढ्यांच्या परिसरात पर्यटनासाठी जाताना नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहनही नेरळ पोलिसांकडून करण्यात आले। 5/6/2026 बेडीसगाव इथे भागीरथी वॉटरफॉल इथे काही पर्यटक फिरण्यास आले असता भागीरथी वॉटरफॉल इथे खूप प्रमाणात पाऊस असताना त्या तिथे त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांच्यातले काही तरुण पाण्यामध्ये बुडत असताना त्यांच्या मित्रांनी त्यांना मदत करत असताना त्याच्यातले एक युवक जो पाण्यामध्ये बुडाला आणि त्यानंतर झालं आपलं रेस्क्यू ऑपरेशन। आपल्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये माथेरान सह्याद्री मित्र आपत्कालीन सामाजिक संस्था माथेरान, त्यानंतर नेरळ पोलीस स्टेशन, त्यानंतर फायर ब्रिगेड बदलापूर, ही सर्व अशी टीम आणि गावकरी मंडळी या सर्व टीमने इथे खूपच असं 2 दिवसाचं हे रेस्क्यू ऑपरेशन करून शेवटी आज जवळजवळ 5:30च्या दरम्यानपर्यंत ही डेड बॉडी रिकव्हरी केली आहे। त्या सर्वांचं धन्यवाद।